हाय प्रीतम. तू दिशाचा मित्र आहेस राईट? बॉयफ्रेंड. प्रीतम सरांना दिशा मॅडम बद्दल खरं काय ते कळलं ना, ते एक बरंच झालं. आता लवकरात लवकर देवी आईंना बी कळलं पाहिजे. ती दिशा मॅडम प्रीतम सरांच्या आयुष्यात नकोच. हे काय गणू, हा अभ्यास अर्धवट केलाय, त्यामुळं आज जेवायला बसायचं नाही. अरे वा, पुन्हा अर्धा केलाय की मार्ग जेवून चालते की. अरे वा, मला गणित शिकवू नको. मनबा लय भूक लागल्या. तरी सुद्धा आज जेवायला बसायचं नाही. अरे वा पारू, हे पारू. अरे वा. हा बघ. हे बघ पारू, चल आपण दोघं जेवायला बसू. अरे गणीनं काय केलं? त्यानं अर्धवट अभ्यास केलाय, त्यामुळं त्याला जेवायला बसू देऊ नको. मी आलो हातपाय तोंड धुवून. अरे वा. तायडे, तू अनबा जेवायला बसणार आणि मी तसंच बसायचं वे. तायडे कसं दिसतंय ते. तायडे तायडे. अरे ए गणी, अरे बाच नाही ऐकणार. ऐकलं की बा बोलला बसून जेवू नको, मी आता उभारून जेवतोय. आणि बा असं कुठं बोललाय उभारून जेवू नको. आणि तसं बी मी आज जेवलो नाही तर मी आजारी पडणार, मग मला दवाखान्यात नाही लागणार, मग तुमची बी धावपळ होणार. मग त्यापेक्षा मी जेवतो, सगळ्यांचेच फायदेच आहे. बराबर शेराला सव्वा शेर भेटला. बापाला बरोबर शब्दात अडकवतोय नाही का? बरं बस बस जेवायला बस. हे वाढ ग वाढ. वय बा वय. जेव जेव. गणीनं बाचा शब्द मोडला नाही आणि त्याच्या मनासारखं बी झालं. मला बी असंच काहीतरी करावं लागल. बाचा शब्द बी मोडायचा नाही आणि दिशा मॅडमचा खरा चेहरा देवी आई समोर आणायचा. आता सांग कसं झालंय पेंटिंग? आणि खोटं अजिबात सांगायचं नाही, खरं सांगायचं मनापासून. बाबा मी तुझ्याशी कधी खोटं बोललो? आत्ता बोलशील रे, लेकिन कल किसने देखा है बरखुरदार. असं का बाबा? मी कायमच तुझ्यासोबत असाच राहीन. बालपण हे निरागस असतं, फुलावरून घरंगळणाऱ्या पाण्यासारखं. जवानी खट्याळ असते, वेगाने हुंदडणाऱ्या झऱ्यासारखी. आणि वृद्धापकाळ शांत असतो, खोल डोहासारखा. कळलं का? फिलॉसॉफी कडक आहे, पण मी खरंच सांगतोय मला खूप आवडलं पेंटिंग. काही म्हण, पण आजचा दिवस मजेत गेला माझा. एक पेंटिंग पूर्ण झालं. दिशा ठीक आहे, उचल उचल. हॅलो. हॅलो. हाय. आज तुमच्या घरी खूप मज्जा आली. लवकर कामाला लागूयात आपण. हो एक्झॅक्टली. मी आपल्या प्रोडक्टच्या लॉन्च बद्दल आणि प्रोडक्टच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल तुझ्याशी डिस्कस करणारच होतो. येस, ऍक्च्युली त्याचाच अपडेट घेण्यासाठी मी फोन केला होता. आपण एकत्र मिळून उत्तम काम करूया. डेफिनेटली. बाकी ठीक आहेस ना तू? हो का? काही नाही, सहजच विचारलं, एकदम कॅज्युअली. नाही नाही, आय एम परफेक्टली ऑल राईट. ठीक आहे, चलो बाय. काळजी घे. हा बाय. आय गुड. त्या घरात तुझी एंट्री होईपर्यंत ना हे आदर्श सून व्हायचं नाटक कंटिन्यू कर. आणि अजून एक, या मूर्ख प्रीतमच्या बेभरवशी वागण्याला इग्नोर कर. कळलं? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हे मिहीर प्रकरण अजून सुरूच आहे वाटतं. दिशा, मी तुला बजावून सांगितलं होतं, पूर्वायुष्याच्या कुठल्याही खुणा शिल्लक ठेवू नकोस, स्पेशली हे मिहीर प्रकरण. मम्मा हे बघ, बिलीव्ह मी, मिहीर चॅप्टर इज क्लोज्ड. मी त्याला ऑलरेडी सगळं सांगितलं. डोंट वरी. मुलगी खूप केअरिंग आहे ना. आपल्या प्रीतमची व्यवस्थित काळजी घेईन आणि ती आपल्या घरातही अगदी परफेक्ट फिट बसते. इट्स ओके.
पण पारूने आज कमाल केली नाही का? म्हणजे आपल्या गेस्ट समोर तोंडगशी पडता पडता वाचवलं आपल्याला. हो. वेगळीच आहे नाही कधी, हो ना? तिच्या कौतुकासाठी शब्द अपुरे पडतील, हो ना? हो. हुशार आहे ते. लग्न करायचंय ना? हो. नाही, अरे मारुतीने त्याच्याकरताच तिला इकडे आणलं ना. हा. हो हो हा. हो. तिचं लग्नासाठी मुलगा बघायचा ना. तुला सांगतो, पारू ज्या घरी जाईल ना त्या घराचं सोनं करेल. तुझ्याकरता पण अशीच बायको बघूया आपण. अरे बाबा, येतो मी. ना 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 ना. आई शपथ, एक नंबर झाले समजा. देवी, तू या किर्लोस्कर घराची देवी आहेस. माझ्या देवी आई श्रद्धेनं तुझी पूजा करतात. तुझी कृपा त्यांच्यावर आणि या घरावर कायम अशीच राहू दे. देवी, एक राहिलं नाही. म्हणजे मला माहित आहे की तुझं या घरातल्या समद्यांवरच लक्ष असतंय, पण प्रीतम सरांकडे ना जरा जास्त लक्ष दे काय. नाही म्हणजे आता त्यांना तुझी जास्त गरज आहे. ते म्हणतात ना, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. असं झालंय बघ त्यांचं. म्हणजे ते ज्या अडचणीत आहेत ना त्यातनं त्यांना मार्ग सापडलाय खरं, पण पुन्हा त्यांना काय बी करता येईना झालंय. त्यांना मार्ग दाखव हां, आणि देवी आईशी बोलायची हिंमत दे त्यांना. सतत कसे काय पडतेस ग तू? सारी तुम्ही असतात की मला सारखं सारखं सावरायला. मला कुठं पडू देत आहे. हो मग आता मी सॉरी 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 आदित्य सर, ते मी देवघरात गेले होते, ते कुणाला बी सांगू नका. हा, कुणाला म्हणजे कुणाला बी नाही. ठीक आहे. सॉरी. आई, मी जरा ऑफिसला लवकर चाललोय आज. आपल्या नवीन व्हेंचरच्या उद्घाटनासाठी आणि ब्युटी कॉन्टेस्टसाठी मला जरा प्रिपरेशन्स करायचे. यशस्वी हो. थँक्यू. छान सजवलंय ना आज. येतो मी. आज खरंच खूपच प्रसन्न दिसतंय देवघर. छान केली आहेस तयारी. मी नाही केली. मला यायला थोडा उशीर झाला. माझी तब्येत ठीक नव्हती.
तू नाही केलीस तयारी? मग कोणी केली? बाई 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 बाई, आता या बंगल्यात असलं काहीतरी घडायला लागलं का काय? म्हणजे वहिनी, बघताय का तुम्ही? तुम्ही नेमून दिलेली कामं, तुम्ही म्हणजे खुद्द अहिल्यादेवी किर्लोस्करांनी नेमून दिलेली कामं परस्पर बदलतायत हे लोक. वहिनी आलेच हा मी. कुणी सजवलं देवघर? काय विचारतीये मी? कुणी सजवलं देवघर? सगळे मूग गिळून शांत राहा. पण मला माहितीये तुम्हा सगळ्यांची तोंड कशी उघडायची ते. बोला, कुणी केलं हे सगळं? कुणीही कधीही या घरात येतं, देवघर सजवतं. कसं? किर्लोस्कर मॅन्शन म्हणतात हा ह्याला. इथं फक्त आणि फक्त माझा म्हणजे अहिल्या बहिणींचाच आदेश चालतो. मग हा बदल अहिल्या देवींच्या आदेशाशिवाय कुणी केला? कुणी केला? नाही माहिती आहे मला, तुमची अहिल्या मॅडम नाही ते. पण कसं आहे ना, जेव्हा अहिल्या मॅडम नसतात ना, तेव्हा या घरात माझाच आदेश चालतो. तेव्हा पटकन सांगा, कुणी केलं हे सगळं? कुणी सजवलं देवघर? मला वाटतंय तुम्हाला बहुतेक माज आलाय. माज नाही, बहुतेक नाही, आलायच. या घराचे सगळे उपकार विसरलात का तुम्ही? विसरलात का? वेळेआधी पगार, वर्षातून एकदा बोनस, वाटेल तेवढ्या सुट्ट्या, काय गे सावित्री, सगळं विसरला? सगळं? एक सांगते, पश्चिमेचा सूर्य पूर्वेला जरी उगवला ना, तरी ह्या घरातले नियम बदलणार नाहीत. मॅडम, सूर्य पूर्वेकडूनच उगवतो. ए, माहितीये मला. गप्प बसायचा, माझ्याजवळ शहाणपणा करत बोलायचं नाही. मला माहितीये पूर्व सूर्यला उगवतो ते, सूर्य पूर्वेला उगवतो ते. मी तुमचं नॉलेज चेक करत होते. मूर्ख वाटते का मी तुला? मूर्ख वाटते तुम्हाला? खरंच कोणी हो म्हणाले तर? नाही, आता तूच सांगायचं, कोणी केलं हे सगळं? कोणी केलं? नाही. आता माझ्याकडे एक शेवटचा उपाय आहे. तुम्हा सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकणं. म्हणजे अहिल्या वहिनींना सांगून. तेवढं तरी त्या माझ्या ऐकूच शकतात ना. आणि तू ग, तुला फार मोठेपणा येतो ना बोलायला, मग आता तूच सांग. आणि काय ग संजना, तुझ्या घरी पैशाची फार नड असते. तुझे दागिने गहाण ठेवलेले,
तुझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. मग एक काम करते, तुलाच सगळ्यात आधी काढून टाकते नोकरीवरून. मॅडम नको. नको ना? मग सांग, कोणी केलं हे सगळं? कोणी केलं? पारू. पारू? पारू पारू कोण म्हणते जमत नाही? जमल्याशिवाय राहत नाही. कसं उघडायला लावलं तोंड? स्किल आहे. वहिनी, सावित्री, हे घे. घ्या. अजून ना डोक्यावर बसवून घ्या तिला. मी सांगते ना, उद्या ना ती तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे. बघाच तू. दामिनी, हळू. देवघरात आहेस. आणि काय झालं? कोणाबद्दल बोलतेयस? ती तुमची लाडकी मारुती मामांची मुलगी पारू. हो, तिने सजवलंय तुमचं देवघर, आणि तेही तुमची परवानगी नसताना. हा किर्लोस्कर घरातला नियम मोडल्याचा प्रकार आहे की नाही मला सांगा. तिने काय काम करायचं तुम्ही सांगितलं होतं? काय सांगितलं होतं सांगा मला? किचनचं ना? मग इथं कशाला तिने लुडबुड करायची आहे? नाही नाही, मला ना हे अजिबात पटलं नाहीये. हो, तुमचा म्हणजे खुद्द अहिल्यादेवी किर्लोस्करांचा आदेश मोडला तिने. हे किर्लोस्कर घरात अजिबात चालणार नाही. मला माहितीये तुम्ही असं तिला बोलवणार आणि असं बाहेर काढणार ना. त्यापेक्षा मी एक काम करते, मी जाते तिला घेऊन येते, तुम्ही असं बाहेर काढा. थांब. का? आज तिने केलेल्या कामामुळे माझी पूजा खूप छान झाली. खूप प्रसन्न वाटतंय आज इथे. हो, तुमचं मान्य आहे मला, पण तिचं काम काय आहे? किचन सांभाळणं ना. इथं कशा? तुला नाश्ता मिळाला? हो. ज्यूस? हा. चहा? कॉफी? हो. मिळालं ना? याचा अर्थ तिला नेमून दिलेलं काम तिने चोख केलंय. आणि हे काम तिने मनापासून केलंय. आणि त्याच्यासाठी मी तिला कामावरून काढून टाकू? तू करत नसलेल्या कामातून तुला जरा वेळ मिळाला म्हणजे बघ, हा, जर वेळ मिळाला तर पूजेची तयारी कशी करतात हे तूही शिकून घे. जा आता.